नमस्कार, मी अंकिता. अंकिता's रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. उन्हाळा म्हटलं की वाळवणाला सुरुवात होतेच. आपण असा एक सर्वांच्या आवडीचा आज वाळवणातील एक पदार्थ बनवतोय म्हणजे बटाट्याचा कीस. अगदी 2 वर्ष असा पांढरा शुभ्र राहणारा आणि बनवायला पण खूप सोपा आहे. चला तर मग आपण झटपट अशा रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे 4 किलो बटाटे घेतलेत. बटाटे आपल्याला इथे मोठ्या साईजमध्येच बघून घ्यायचे. त्याने आपला बटाट्याचा किस एकदम असा लांब सडक होतो. आणि आता इथे बटाटे आपण मार्च महिन्यामध्ये जे येतात असे पातळ सालीवाले तेच बटाटे घ्यायचेत आपल्याला. त्याने आपला किस एकदम मस्त असा होतो. आता आपण हे बटाटे साधारण 1 तास पाण्यामध्ये भिजत ठेवले. त्याने काय होतंय, बटाटा कडक होतो आणि किसायलाही अगदी असा सोपा जातो आणि त्याच्या साला अशा झटपट निघतात आणि आपल्याला जास्त वेळ लागत नाही. इथे आता आपण सर्व बटाट्याच्या साला काढून घेणार आहोत. एकदम अशा झटपट आपला बघा, अगदी कमी वेळेमध्ये आपल्या इथे सालं काढून घेतोय आणि काढायला पण अशा खूप सोप्या जातात. बटाट्याचे सालं काढून घेतले का आपल्याला इथे लगेच पाण्यामध्ये टाकायचे. म्हणजे आपला इथे बटाटा काळा पडत नाहीये, लालसर रंग येत नाहीये त्याला. आता आपण इथे सर्व बटाट्यांच्या अशा प्रकारे सालं काढून घेतलेत बघा. बटाटे जरा मोठ्या साईजमध्येच घेतलेत आपण. आता आपण इथे किस करून घेणार आहोत. तर आपण हे बघा अशा प्रकारे किसणी घेतली तर आपल्याला बारीक किसणीवरती नाही करायचे. इथं मोठ्याच होलांवरती आपण इथे किस करून घेणार आहोत आणि आपल्याला बटाटा हा एकच साइडने खाली करायचा आहे असं आपल्याला मोठा-मोठा किस करून घ्यायचं त्यामुळे बघा आता आपण आपला किस इथे अशा प्रकारे बनवून तयार आहे आणि किस आपल्याला पाण्यामध्येच करायचा आहे आणि एक साइडला दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. त्याने आपला किस एकदम असा पांढरा शुभ्र राहतो, काळसर किंवा लालसर पडत नाहीये. इथे आपला सर्व किस मस्त असा किसून झालाय. आता आपण याला 4-5 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत. जोपर्यंत त्याचं पाणी एकदम असं नितळ आणि स्वच्छ होत नाही, तोपर्यंत आपण इथे धुवूनच घेणार आहोत. म्हणजे आपला बटाट्याचा किस अगदी पांढरा शुभ्र राहतो आणि वर्ष, दीड वर्ष असा टिकतो आणि चवीलाही खूप असा मस्त लागतो. इथे बघा आपलं असं पाणी झालंय एकदम असं नितळ पाणी स्वच्छ होईपर्यंत आपल्याला इथे धुवून घ्यायचंय. इथे बघा मी 4-5 पाण्याने मस्त असा बटाट्याचा किस इथे धुवून घेतलाय. आता आपण हे 5 ते 7-8 तास ठेवणार आहोत. मी इथे हे रात्रभर भिजत ठेवणार आहे. तुम्ही 4-5 तास ठेवलं तरीही चालेल. इथे बघा आता रात्रभर भिजत ठेवून असं खरखरीत आपला बटाट्याचा किस झालाय. आता आपण इथे बटाट्याचा किस शिजवण्यासाठी पाणी गरम केले. पाणी आपल्याला छान असं कडकडीत उकळी आलेलं पाणी पाहिजे. त्यामध्ये मी 4 किलो बटाट्यासाठी इथे 2 चम्मच आपण मीठ घेतलंय, 1 चमचा तुरटी घेतली आणि आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत बटाट्याचा किस आणि गॅस आपल्याला इथे फास्टच ठेवायचा आहे. आपण किस टाकल्यानंतर पाण्याचं टेम्परेचर थोडंसं कमी होतं, त्याला उकळी येत नाही. आणि गॅस अजिबात स्लो करायचा नाहीये. आता असं मध्ये-मध्ये मिक्स करून आपल्याला साधारण 10 मिनिटे आपण इथे हा बटाट्याचा किस इथे शिजवून घेणार आहोत. जास्त आहे क्वांटिटी त्यामुळे 10 मिनिटं. थोडा 2 किलोचा असेल तर 4-5 मिनिटामध्ये असा तयार होतोय. आणि आपण इथे चेक करून बघायचं आहे. असा त्याचा तुकडा झाला की समजायचं आपला बटाट्याचा किस इथे तयार आहे. एकदम असा शिजल्यासारखा शिजून नाही द्यायचा आहे आपल्याला. आता आपण इथे एका गाळणीमध्ये काढून घेऊयात आणि त्यामधलं पूर्ण असं पाणी आपल्याला निथळवून घ्यायचंय. आता आपण मस्त असं त्यातलं पाणी काढून घेणार आहोत आणि किस आपल्याला एकदम छान असं पूर्ण पाणी निथळवून घ्यायचंय बघा. तुमच्याकडे चाळण किंवा दुसरं काही असेल भांडं तर त्यामध्ये तुम्ही किस काढून आता तुम्ही इथे उन्हामध्ये वाळत घातला तरीही चालेल किंवा फॅन खाली सुकत ठेवला तरी चालेल. पण मी इथे गॅलरीमध्ये उन्हामध्ये छान 2 दिवस असं कुरकुरीत असं वाळवून घेणार आहे. त्यानं आपला केस असा पांढरा शुभ्र राहतो आणि टिकायलाही खूप दिवस टिकतो. त्याला असा कोवट वास येत नाहीये आणि एकदम मस्त असा आपला केस बनवून तयार होतं. इथे बघा मी पूर्ण असं 2 दिवसाचं ऊन दिलंय. त्या बघा आपला बटाट्याचा किस अगदी असा पांढरा शुभ्र बनून तयार आहे. एकदम छान असा मस्त वाळलाय. एकदम असं त्याला छान ऊन द्यायचंय आणि
कुरकुरीत कडक असा होईपर्यंत आपल्याला इथे उन्हामध्ये वाळवून घ्यायचं आहे. किंवा तुम्ही फॅनखाली वाळवला तरी 3-4 दिवस तुम्ही त्याला फॅनची हवा द्या. आता आपण तळून बघूया. तिथे बघा मस्त असा आपला बटाट्याचा किस खुललाय, छान तळलाय आणि असा पांढरा शुभ्र झालाय. जास्त शिजवला तर मग तो असा लालसर होतो किंवा काळवंटतो. त्यामुळे छोट्या-छोट्या टिप्स आपण लक्षात ठेवायच्या. इथे आपला उन्हाळी वाळवणातला पदार्थ बनून तयार आहे. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? नक्की कमेंट करून सांगा. लाईक